आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाबाबतच्या सुनावणीची। स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली असल्यामुळे निवडणुकांचं भवितव्य सध्या अधांतरी आहे। त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, विशेषतः राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे या बातमी संदर्भातले आणखी डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत। दुसरी महत्त्वाची बातमी झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची। 42 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसाठी अमेडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे। तर या जमीन गैरव्यवहार प्रकरणात फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा आज जबाब नोंदवला जाणार आहे। त्यामुळे या घटनेकडे लक्ष असणार आहे। आणि तिसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे अयोध्येतील राम मंदिरावरील ध्वजारोहणाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिरावर आज ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि या सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येमध्ये सुरू आहे। आणि या सोहळ्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।